सगळे पोलीस यंत्रणाही होती, महापालिकेची यंत्रणा होती आणि जी मी माहिती घेतली त्याप्रमाणे जवळपास 525 पंप संपूर्ण मुंबईमध्ये कार्यरत आहेत। आताही देखील आपण तिथे कंट्रोल रूममधून पाहिलं, प्रत्येक ठिकाण स्पॉट त्या ठिकाणी आयडेंटिफाय होत होता आणि जसं जसं पाणी उतरत होतं तसं तिथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि जवळपास मुंबईमध्ये 6 मुख्य पंपिंग स्टेशन आहेत, 10 मिनी पंपिंग स्टेशन्स आहेत, 525 त्या ठिकाणी पंप लावलेले आहेत। आणखी देखील अधिकचे पंप त्याची तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे। परंतु दुर्दैवाने 6 तासात जवळपास 200 मिलीमीटर पाऊस पडला आणि 24 तासात जवळपास 350 मिलीमीटर पाऊस पडला। त्यामुळे पावसाची इंटेन्सिटी खूप जास्त होती आणि जसं कमी वेळात जास्तीचा पाऊस, जसं एक प्रकारचा आपण पाहतो अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडतो। जवळपास आता एका महिन्याचा पाऊस जर 3-4 दिवसामध्ये पडला तर अशा प्रकारची सकल भागामध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जे वाढतं आणि त्यामुळे सगळीकडेच सिस्टीम अलर्ट आहे, काम करतायत लोक। एक तर अधिकारी आता आम्हाला भेटला, तो पण फील्डवर काम करतोय। त्याचा तर एक किडनीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे चीफ इंजिनियर जे आहेत त्याचं एकच किडनी आहे आणि त्याला ते आता त्याचा पण काहीतरी ट्रान्सप्लांट करायचं आहे। पण अशा परिस्थितीत पण तो माणूस बाहेर घरी बसला नाही। म्हणजे एकंदरीत सगळी सिस्टीम जी आहे अलर्ट मोडवर आहे। आणि जिथं मगाशी आम्ही गेलो होतो विक्रोळी पार्क साईडमध्ये, तिथं देखील लँडस्लाईड प्रोन एरियामध्ये आम्ही गेलो आणि मनोज जिंदालनं मी त्यासाठीच बोलवलं तात्काळ की त्या ठिकाणी गगराणी साहेब पण होते, सगळेच होते आणि त्या ठिकाणी पाहिलं, सैनिक होते की तिथं पाठीमागे डोंगर आहे आणि खाली वसाहत आहे। तर अशा ठिकाणी ते जिओ नेटिंग करण्याचं जे आपण काम सुरू केलं आहे, जवळपास 2-3 ठिकाणी चालू केलं आपण आणि घाटकोपर, मुंब्रा आणि आता इथं विक्रोळी पार्क साईडमध्ये सूर्यनगरमध्ये पण आपण 90% काम झाले आणि आता देखील जिथं गेलो होतो तिथेही काम आता सुरू करतील। पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे नेटिंग जिओ नेटिंग करून ते जो काही परिसर आहे तो थोडा प्रोटेक्ट करतोय आणि ह्यांचं परमनंट जे काही सोल्युशन आहे कायम पुनर्वसन, तर लगतच्या ज्या SRAच्या म्हाडाच्या स्कीम आहेत त्या स्कीममध्ये या सर्व लोकांना सामावून घेतलं तर मग हे कायमची डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ती दूर होईल। तो देखील सरकारने, शासनाने निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून